तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यात येत्या 2 दिवस काही जिल्ह्यामध्ये उन्हाचं जे तापमान आहे ते अधिक तीव्र असण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने एका अहवालामधून वर्तवलेली आहे. आणि तोच अहवाल आज आपण पाहणार आहोत की पुढील 2 दिवस कोणकोणत्या जिल्ह्यात उन्हाचं जे तापमान आहे ते अधिक असणार आहे याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो रिपोर्ट, हा आहे तो अहवाल राज्यातील पुढील 2 दिवसाचा, की ज्यामध्ये पहिला दिवस तुम्ही पाहू शकता दिनांक 4/3/2026 म्हणजेच 4 मार्च 2026 रोजीचा, की ज्यामध्ये आपल्या राज्याचा हा नकाशा पाहू शकता. आणि या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता येथे पालघर आहे, ठाणे, मुंबई, त्यानंतर रायगड, त्याचबरोबर रत्नागिरी, हे असे काही 4 ते 5 जिल्हे आहेत की ज्यामध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्ट जारी केलेला आहे. आणि त्याचमध्ये विशेष बाब म्हणजे येथे तुम्ही हे चिन्ह पाहू शकता की येथे अंश सेल्सिअसचं जे डिग्रीचं चिन्ह आहे त्यामध्ये प्लस हे दर्शवण्यात येत आहे. म्हणजेच या तीनही ठिकाणी येलो अलर्ट असून, या चारही ठिकाणी, 4 ते 5ही ठिकाणी येलो अलर्ट असून येथे उन्हाचं जे तापमान आहे, उन्हाचा जो कडाडा आहे तो एकदम प्लसमध्ये असणार आहे, अधिक या प्रमाणात असणार आहे. आणि इतरत्र तुम्ही पाहू शकता, इतरत्र जे जिल्हे आहेत, राज्यातील इतरत्र जिल्हे, यामध्ये राज्यातील इतरत्र जिल्हे तुम्ही पाहू शकता जे की ग्रीन अलर्टमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये उन्हाचं जे प्रमाण आहे ते कमी असणार आहे अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर आपण डे 2 यामध्ये पाहू शकता. थर्सडे 5/3/2026 म्हणजेच 5 मार्च 2026 रोजीचा हा रिपोर्ट आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता उन्हाचा कडाडा येथे याची तीव्रता ही कमी होताना आपल्याला पाहायला मिळते, की ज्यामध्ये फक्त पालघर, ठाणे आणि रायगड हे 3च जिल्हे असे आहेत की या 3च जिल्ह्यामध्ये फक्त उन्हाचं प्रमाण हे अधिक आपल्याला पाहायला मिळतंय. या 3च जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता की दिनांक 5 मार्च रोजी उन्हाचा जो कडाडा आहे, ऊन जे आहे ते अधिक फक्त या 3 जिल्ह्यांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. या 3 जिल्ह्यामध्येच प्लस डिग्री अंश सेल्सिअसमध्ये तापमान हे दाखवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पाहू शकता इतरत्र जिल्ह्यांमध्ये जे काय आहे ग्रीन अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने 5 मार्चसाठी जारी केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकंदरीतच हा होता 2 दिवसाचा रिपोर्ट तापमानासंबंधीचा, जो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर आत्ताच आपण या संदर्भातली माहिती येथून जाणून घेतलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.